मस्करी करून ठेवली शेअर मार्केट इज अ व्हेरी सिरियस बिझनेस. Daily 50,000 rupees kamao in just 5 minutes with a secret into our strategy. प्रॅक्टिकल उदाहरण देतो. पोपट पंची करतं. मी श्रीमंत झालो आहे, मला मराठी माणसाला श्रीमंत करायचंय. आज आपली फाळणी झालं तर कोण भाऊ भावाला अर्धा बांध लवकर देत नाही, आणि हा अनोळखी माणूस मराठी माणसाला श्रीमंत करायला चाललाय. 25 वर्षाचा पोरगा आहे तो म्हणतो मी गेल्या 5 वर्षात मी मर्सिडीज घेतली, याव घेतले, त्याव घेतले. टॉल क्लेम्स करतायत ना युट्यूबवर येऊन किंवा कोणत्याही माध्यमाद्वारे. प्लीज यांना बघितलं की ब्लॉकमध्ये टाका आणि तुमचे हार्ड वर्किंगने कमवलेले पैसे सेव्ह करा. या लोकांच्या ऐकण्यावरून कुठेही पैसे लावणे म्हणजे ही तुमची फायनान्शियल सुसाईड असेल. ज्या माणसांना जुगाराची खुमखुम नाहीये, ज्यांना मटका खेळायची सवय नाही, त्यांनी प्लीज डेरिव्हेटिव्ह करू नये. वा, लोक क्लेम करतात सकाळी हा ट्रेड केला, 30 रुपयाला ऑप्शन घेतला होता आणि 3300 झालं. अरे कुठून होईल? एवढे बाप सॉफ्टवेअर काढले आणि आता तर AI मुळे त्याचे अपवर्ड मुवमेंट माहिती आहे, डाऊनवर्ड मुवमेंट माहिती आहे. 60,000 डेटा सोर्सेस एका वेळेला ट्रॅक करते आणि त्यातनं काढतोय. मग कसं चुकेल? AI ट्रेडिंगचे क्लासेस आले. मिडल क्लास घरातली बाई उठते आणि ती म्हणते मला आधी गणित पण येत नव्हतं आणि पण सरांनी मला शिकवलं आणि आता 3 लाख रुपये कमवते. सर, ट्रेडिंगच्या क्लासेसनी, त्या सॉफ्टवेअर्सनी तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता का? तुम्हाला शिकायचं आहे की डायरेक्ट पैसे कमवायचे? शिकण्याच्या हिशोबाने करा. पैसे तुम्हाला तुमच्या अभ्यासानेच भेटणार आहेत, आणि जर तो अभ्यास नसेल तर सोपा पर्याय आहे म्युच्युअल फंड. शेअर मार्केटमध्ये येऊन एकदम फास्ट श्रीमंत होऊ शकत नाही. काय होऊ शकतं? तुमच्या पेशन्सने 10-20 वर्षाचा टाइम फ्रेमने तुम्ही एक चांगली वेल्थ बनवू शकता. तुम्ही पण कॉशियस असलं पाहिजे, तुम्ही रिअलिस्टिक असलं पाहिजे. जर तुम्ही बँक एफडीत 7-7.5% आनंदी, तुम्हाला 15-20% जर शेअर मार्केटमध्ये भेटले लॉंग टर्म, तर ते तुम्ही समाधान मानलं पाहिजे. तुम्ही जर 3 महिन्यात डबलचे केले तर फॉरगेट अबाउट डबल, तुमची मुद्दल जाणार आहे निश्चित. त्यामुळे कॉशियसनेस, प्रॅक्टिकल आणि IQ गोष्टींवर लक्ष ठेवा. प्लीज प्लीज प्लीज, शेअर मार्केट इज नॉट फॉर शॉर्ट टर्म. शेअर मार्केट इज नॉट फॉर फन. शेअर मार्केट इज नॉट इझिएस्ट वे. तू जर मला विचारलं की सगळ्यात अवघड पैसे कमवण्याचं साधन कोणतं, मी बोलेल शेअर मार्केट. हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धनदौलतच्या या खास एपिसोडमध्ये. आपण गेली कित्येक दिवस झालं स्टॉक मार्केटबद्दल न्यूजमध्ये बघतोय की खाली खाली चालला आहे, FDIs बाहेर चालले आहेत, FPIs बाहेर चालले आहेत, आणि त्याचमध्ये एखादा राजेश एक्सपोर्टसारखा घोटाळा येतो आणि मग घाबरायला होतं. आणि हे हा तर सगळं न्यूजमधला प्रकार झाला. पण जर अगदी आपण आजूबाजूला बघितलं तर लिटरली अगदी खेड्यापाड्यापासून शहरातल्या उच्चभ्रू सोसायटीजमध्ये दर 4-5 घरांच्या मागे एक तरी घरात असं चाललं आहे की मुलांनी किंवा मुलींनी वडिलांकडनं पैसे घेतले आहेत, स्टॉक मार्केटमध्ये टाकले आहेत आणि न सांगता टाकले आहेत, आणि अक्षरशः दिवाळखोरी झाली. आणि आता सांगायचं कसं? आणि अगदी माझ्या ओळखीत गावामध्ये पण कोट्यावधीची कर्ज करून बसलेली लोकं आहेत. जमिनी विकून लोकांनी शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले आहेत आणि हात ओरपळलेत. असं बऱ्याचदा जाणवतं. किंवा कोणीतरी सांगतं की तुम्हाला 6 महिन्यात 40% रिटर्न देतो, 60% रिटर्न देतो, म्हणून त्यांच्याकडनं पैसे घेतलेत आणि स्वतःच्या ट्रेडिंग अकाउंटवरनं ट्रेड केलं आणि गायब झाला, ॲब्स्कॉन्डिंग झालं, असं बऱ्याचदा दिसतं. तर नक्की शेअर मार्केट ट्रेडिंग काय असतं, त्याच्यात घोटाळे कसे होतात, ते कसे आपण टाळू शकतो, आणि जेवढं वाटतं तेवढं सोपं आहे का? आणि 2 क्लासेस केले आणि 2 सॉफ्टवेअर्स विकत घेतले म्हणजे तुम्ही शेअर मार्केट घरी बसल्या करू शकता का? घर बसल्या करायचं काम आहे का ते? हे सगळं समजून घ्यायला आज आपल्यासोबत आहेत श्रीनिवास जकोतिया सर. तुमचं खूप खूप स्वागत आहे सर. अगदी मातब्बर गुंतवणूक तज्ज्ञ आहेत, गेली कित्येक वर्ष या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी 2008चा लेमन ब्रदर क्रायसिस असेल, कोविड असेल, त्याच्यानंतर मध्ये काही गोष्टी आलेल्या, बूम्स असतील, काही बेअर मार्केट्स असतील, ते सगळं बघितलेलं आहे. त्यामुळे त्या काळात काय गोष्टी झाल्या, काय घोटाळे झाले, आणि अगदी गावातल्या लोकांपासून ते शहरातल्या IT प्रोफेशनलपर्यंत आणि उच्चभ्रू लोकांपर्यंत सगळ्यांचे पैसे त्यांनी मॅनेज केले. त्यामुळे त्यांना सगळ्या क्षेत्रातला, सगळ्या लोकांचा अंदाज आहे, काय चुका होतात, काय चुका टाळल्या पाहिजेत. याच विषयावरती अगदी सडेतोड बोलणारे आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे धनदौलतमध्ये. थँक्यू शार्दूल. आपण जर बघितलं शेअर मार्केटमध्ये तर लिटरली 2 प्रकारचे लोक दिसतात, की एक आहेत जे घाबरलेत की काय चाललं आहे, आणि दुसरा एक एकदम सुपर कॉन्फिडंट ग्रुप आहे. तो येऊन सांगतो अरे कुछ नहीं, मैं कर देगा, हो जाएगा, किंवा करून टाकू. आमच्या पण रील्सवरती कॉमेंट्स येत असतात रेग्युलरली, हे काय तुम्ही बूमर लोक, म्हातारे लोक बसलाय, मी 20% मारतो, किंवा स्टॉप लॉस लावला आहे, हे लावलं आहे, ते लावलं आहे, अप्परचं काहीतरी असं, ते काहीतरी जार्गन्स वापरतात आणि ते म्हणतात की तुम्हाला काही स्टॉक मार्केट कळत नाही. असं एवढं सोपं आहे का स्टॉक मार्केट? अगदी सुरुवात इथून करूया.
आता तुम्ही चांगलं एकदम लाईटर नोटवर जे एक्झाम्पल दिलं आपल्याला बूमर्स आहोत आणि 20% बनवले, तसंच मी एक लाईटर नोटवर एक्झाम्पल देतो. रजनीकांत सगळं काही करू शकतो पण शेअर मार्केटमध्ये पैसा बनवू शकत नाही. सो तुमच्या सोप्या भाषेत जसे तुम्हाला ते सांगणारे ओव्हर कॉन्फिडंट जे लोक आहेत ना, जर इफ रजनीकांत कांट नो वन कॅन. सो शेअर मार्केटमधनं पैसा कमवणं हे वी कॅन से इट इज द टफेस्ट टास्क. दुसरी गोष्ट जे घाबरलेले आहेत त्यांनी बहुधा याच्या आधीचे 1-2 मंदी बघितले नसतील, न्यू एंट्रंट असतील. अदरवाईज इफ दे माईट हॅव सीन लेमन जसं तू आत्ता बोलला किंवा कोविडमध्ये, मार्केट इज नॉट फॉर 6 months अँड 1 year. इफ यू आर टॉकिंग अबाउट इन्व्हेस्टमेंट तर तुमचा दृष्टिकोन हा कमीत कमी 1000 दिवस मी सांगतोय. ते पण आपल्या मराठीत एक म्हण आहे, खाल्लं तूप आणि आलं रूप होत नाही. तर त्या अनुषंगाने ज्यांच्याकडे पेशन्स आहे आणि ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट हॉरिझन लांब आहे त्यांच्यासाठी भारतीय मार्केट हा कायमच चांगला आहे. सो दोन्ही साईड मी सांगतो, जे खूप घाबरले त्यांनी घाबरू नये असं नाही, कॉशियस राहावं आणि इन्व्हेस्टमेंटचं हॉरिझन लांब ठेवा. आणि जो ओव्हर कॉन्फिडंट बोलला आहे काही आपल्याला जुन्या पिढीला जेन झेड वगैरे चिडवत आहेत आपल्याला, तर त्यांना सांगावं की हे एवढं सोपं नाही. रादर जसं मी जोकच्या स्वरूपात बोललो की रजनीकांतसुद्धा शेअर मार्केटमध्ये आला आणि त्या जर कॉन्फिडन्समध्ये आला तर त्याला धडा शिकवल्याशिवाय शेअर मार्केट थांबत नाही. कारण सर सांगण्याचा म्हणजे हे विचारण्याचा मागचा हेतू असा की आत्ता दिसतंय आपल्याला की बरेचसे स्कॅमर्स एस्पेशली बुलिश मार्केटमध्ये तर खूप येतात आणि ते बेअर मार्केटमध्ये गायब होतात. ते म्हणजे की बऱ्याचशा म्हणजे माझ्या गावात पण मी बघितलं आहे, अगदी पुण्यात मुंबईत पण बघितलं आहे की एक कोणीतरी घरगुती ओळखीतलं येतं, तो म्हणतो की दादा आपण तुम्हाला 6 महिन्यात 30% रिटर्न देतो, 40% रिटर्न देतो आणि तुम्ही माझ्याकडे इन्व्हेस्ट करा. आणि त्याच्याकडे 4-5 केस स्टडीज असतात, त्यांनी दिलेलं पण असतं 4-5 जणांना. आणि तो म्हणतो की सर ते कसं आहे तुमच्या ह्याच्यावरनं करायचं म्हटलं तर मला ते हे लागतं ते लागतं वगैरे वगैरे कशाला, त्यापेक्षा मी तुम्हाला करून देतो असं करतात. हे एकतर अलाउड आहे का आणि हे खरं असतं का? तर फर्स्ट ऑफ ऑल हे अलाउड नाही आहे. सेबीच्या गाईडलाईन्सनुसार तुम्हाला तुमच्याच नावाने अकाउंट उघडून करावं लागतात. सेबीच्या गाईडलाईन्सनुसार कोणतेच आर्थिक व्यवहार शेअर मार्केटचे कॅशमधले होत नाही. हे लोक जे तुम्ही सांगितले ते कॅश, दे आर ऑल्सो इगर टू टेक कॅश. ते कॅशमध्ये सुद्धा तुमच्याकडून घेतात, तर ते अलाउड अजिबातच नाही. दुसरी गोष्ट, ते जे मोठे मोठे दावे करतात ना, ते काय एखाद्याला झाला असेल प्रॉफिट, तो स्क्रीनशॉट अख्ख्या गावाला दाखवणार. आणि शेअर मार्केट हा ट्रस्टपेक्षा आपल्या नॉलेज आणि अभ्यासाचा विषय. त्यामुळे कोणी टॉम डिक अँड हॅरी कम्स आणि ते काय दावे करतो. सो प्लीज. आणि तू एक बोलला की बुल मार्केटमध्ये आले, बेअर मार्केटमध्ये. सध्या काय सोशल मीडिया हा एवढा सोपा झाला आहे. सगळ्यात सोपं जो ते बोलला, आधी न्यूजचा ॲक्सेस खूप कमी होता. आता न्यूज ॲक्सेस जो US वाला न्यूयॉर्कवाला बघू शकतो तोच मी आत्ता सोशल मीडियावर बघू शकतो. ते या लोकांना त्यांचं सावध शोधायला सोपं झालं आहे. आणि या सगळ्यांचं मूळ जर काय असेल तर ग्रीड, लोभ. आपले लोक बँक FDमध्ये 7-7.5% खुश असतात. आणि त्यांना वेन इट कम्स टू शेअर मार्केट त्यांना काय उफाळ येते मला कळत नाही. मग ते 3 महिन्यात डबल करून द्या. कसं असं जर होत असेल तर मला वाटतं कोणाचं इकडं एक प्रॅक्टिकल उदाहरण देतो. आपले मराठी मीडियाचे स्लॉट विकले जातात 24 मिनिटाचे. ते पेड असतात, इलेक्ट्रॉनिक मीडिया. तिथं येऊन काही पोपटपंची करतात. मी श्रीमंत झालो आहे आणि मला मराठी माणसाला श्रीमंत करायचं आहे, यासारखं डेंजरस धोकादायक डायलॉग कोणीच नाही. आज आपली फाळणी झालं तर कोण भावाला अर्धा बांध लवकर देत नाही. आणि हा अनोळखी माणूस मराठी माणसाला श्रीमंत करायला चालला आहे. नंतर अजून त्याचाच एक सारखा तो गाड्यांचं ओंगळवानं प्रदर्शन करतो. मी एक असं होतो, ते एक येतं ना बिफोर आफ्टरची ॲड, पहिले मी ऐसा था वैसा हो गया. सो हे या लोकांनी मस्करी करून ठेवली शेअर मार्केट. शेअर मार्केट इज अ व्हेरी सिरियस बिझनेस. दिस पीपल हॅव मेड फन ऑफ शेअर मार्केट. असं काहीच होत नाही. जे सर्वात सक्सेसफुल लोक आहेत, राकेश झुंझुनवाला, राधा किसन दमानी, यांचा असा एकही व्हिडिओ नाही, एकही ओंगळवानं प्रदर्शन नाही. त्यामुळे एनीवन हू इज क्लेमिंग की मी तुमचे दाम दुप्पट करून देतो आणि 30% देतो आणि 40%, अजिबात नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही पण कॉशियस असलं पाहिजे, तुम्ही रिअलिस्टिक असलं पाहिजे. जर तुम्ही बँक FDत 7-7.5% आनंदी, तुम्हाला 15-20% जर शेअर मार्केटमध्ये भेटले लॉंग टर्म, तर ते तुम्ही समाधान मानलं पाहिजे. तुम्ही जर 3 महिन्यात डबलचे केले तर फॉरगेट अबाउट डबल, तुमची मुद्दल जाणार आहे निश्चित. त्यामुळे कॉशियसनेस, प्रॅक्टिकल आणि IQ गोष्टींवर लक्ष ठेवणे हे निश्चित. IQ गोष्टींवरनं चाललं. कारण का आत्ता ना बऱ्याचदा आत्ता नाही, खरं तर ॲक्च्युली मला आठवतं मी लहान असल्यापासून हे चाललेलं आहे की कोणीतरी सांगतं की टिप आली आहे मला एक,
म्हणजे 2007-8ला 8च्या दरम्यान जेव्हा रिलायन्सचा IPO आला होता तेव्हा ते टिप येत होत्या सगळ्या की फटेगा 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 बडा फटेगा ह्या टाईपमध्ये तो रिलायन्सचा IPO झाला आणि अशा सतत टिप्स येत असतात. आणि ते असं की तुला इन्सायडर टिप लागली, आधी कळलं तुला, हे बाकीच्यांना माहीत नाही, तुला एलिट टिप लागली, एलिट ट्रेडर्स हे मुंबईत बसलेले त्यांच्याकडे माहिती आहे, तुला कळलं. ह्या टिपला काही अर्थ असतो का? एलाइट ट्रेडर्स हे अण्णा जरे नाहीत ना, म्हणजे ते तुमचं भलं करायला नाही आले, ते त्यांचा माल एखाद्या स्टॉकमध्ये रोजचा व्हॉल्यूम 5 लाख होतो, त्या एलाइट ट्रेडरकडे 20 लाख, ज्याला आम्ही ऑपरेटर बोलतो. आता सेबीचे कंप्लायन्समुळे बऱ्यापैकी हा विषय कमी झाला, आधी खूप ऑपरेटर ॲक्टिव्ह असायचे. ऑपरेटरचा माल असा तो विकायला गेला, लो व्हॉल्यूम स्क्रिप असतात, त्यामुळे तो व्हॉल्यूम नसताना मग तो खपवणार कोणाकडे माल, ते असे मेसेज सर्क्युलेट केलं, 5 लाखाचा व्हॉल्यूम 20 लाख झाला, त्याचा माल हलका होतो, किंवा कायमस्वरूपी तुमच्या गळ्यात पडतो आणि मग तुम्ही ते आशेवर जगता. 5 साल में आएगा. ज्या माणसाचा व्ह्यू 6 महिन्याचा असतो की 6 महिन्यात मी 30% कमवतो, त्याची नंतर मानसिकता बनते की 5 साल में आएगा, कभी तो आएगा. तर प्लीज टीप फक्त हॉटेलमध्ये द्या वेटरला, शेअर मार्केटमध्ये घेऊ नका. आणि आता टिपचंच ॲडव्हान्स व्हर्जन नवीन आलं आहे, टेलिग्राम ग्रुप्स. सो टेलिग्राम ग्रुप्स क्रिएट करतात, व्हॉट्सॲपवरती तुम्हाला गोष्टी येतात की आज सकाळी बायचा कॉल येतो, त्याचंही आउटपुट होतं, त्याच्यानंतर सेलचा कॉल येतो, हे काहीतरी रेग्युलरली चालू असतं. आणि ते सांगतात की फक्त 20च जणांना मी त्या ग्रुपमध्ये घेणार आहे, बाकी कोणाला नाही. हे आपल्याला खास एक्सक्लुझिव्ह इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. तर हे करणाऱ्यांना काय सांगाल तुम्ही? कारण होतं आहे काय, अगदी हुशार शिकलेले डॉक्टर, लॉयर्स, CA पण ह्या बळी पडतात. नाही, टेलिग्राम असो, म्हणजे ते टेलिग्राम चॅनल आमच्या याच्यात ॲड व्हा, किंवा सोशल मीडियावर कुठूनही ऐकून प्लीज शेअर मार्केट आणि गुंतवणूक संदर्भातले कोणतेच निर्णय घेऊ नका. सोशल मीडिया तुम्ही जास्त एंटरटेनमेंट पर्पजला वापरा, किंवा काही माहिती बघायची असेल तर खूप चांगले ॲप्स आहेत. तुम्हाला माहितीशिवाय, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, स्वतः अभ्यास केल्याशिवाय प्रॉफिट होत नाही. त्यामुळे टेलिग्राममुळे आले, देर इज नो इझी मनी शार्दूल, टू बी ऑनेस्ट, देर इज नो इझी मनी की टेलिग्रामचं वाचलं किंवा तुम्ही त्यांना पैसे दिले, अजिबात होणे नाही. आणि जसं तू बरोबर बोलला, साधन बदल जातात, मोडस ऑपरेंड एकच असते, साधन बदलत जातं. आज टेलिग्राम आहे, आधी SMS होतं, त्याच्या आधी वेगळं होतं. देर इज नो इझी मनी. त्यामुळे टेलिग्राम असेल, कोणते ग्रुप असेल, तुम्ही अजिबात ॲड होऊन कोणाच्याही ऐकण्यावरनं तुमचे हार्ड अर्न मनी लावू नका प्लीज. द आउटपुट वुड बी 000 फॉर शुअर. हे आम्ही 22 वर्ष या व्यवसायात असल्यानंतर एवढं तरी शिकलो आहे की, आणि काही नसतं एलियाईट ग्रुप वगैरे, तर तुम्हाला का देईल? म्हणजे ही विल बॉरो मनी फ्रॉम बँक, एवढा कॉन्फिडन्स आहे ना त्याला, ही विल मेक हिज ओन एम्पायर. तर इकडं कोणी कोणाचं भलं करायला आलं नाही आहे. खोटं बोलून ते त्यांची पोळी भाजून घेत आहेत. प्लीज अवॉइड. आता आपण त्या ह्याच्यातच बोलतोय, तर त्याच्यात सगळ्यात मोठा मला दिसलेला त्रास, मला दिसलेला प्रॉब्लेम वाटतो तो म्हणजे, करेक्ट मी इफ आय एम रॉंग सर, बरेच ना ट्रेडिंगचे क्लासेस आलेत, आणि त्या ट्रेडिंग क्लासेसच्या जर ॲड्स बघितल्या तर ते असे छातीत थोपटून सांगतात की 1 कोटी घेतलं मी, 1 कोटी, मी आधी काय होतं 10,000 रुपये पण कमवत नव्हतो, आत्ता मी 1 कोटीचा प्रॉफिट घेतला. त्याच्यानंतर कोणीतरी अगदी ग्रामीण भागातली मिडल क्लास घरातली बाई उठते आणि ती म्हणते, मला आधी गणित पण येत नव्हतं आणि पण सरांनी मला शिकवलं आणि मी आता 3 लाख रुपये कमवते. कुठल्याही सामान्य घरातल्या माणसाला असं वाटलं की अरे ह्या बाईला गणित पण येत नव्हतं आणि ही 3 लाख रुपये कमवते, मग मी का नाही करू शकत? सर, ट्रेडिंगच्या क्लासेसनी, त्या सॉफ्टवेअर्सनी तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता का? ट्रेडिंगच्या क्लासेसने, सॉफ्टवेअरने तुम्ही थोडंसं त्याबद्दल माहिती घेऊ शकतात, पण तुम्ही त्यात पैसे कमवणारच असं काहीच नियम नाही. त्यापेक्षा काही रेप्युटेड यूट्यूबर आहेत, त्यांचं जर तुम्ही थेरटिकल नॉलेज घेतलं, दॅट वुड ॲड युअर नॉलेज, बट दॅट वोंट मेक शुअर की तुम्ही पैसे कमवणार आहेत. आणि हे जे काही उदाहरणं दिले ना तुम्ही, टेस्टिमोनियल वगैरे, की ते पहिले एक ॲड येते ना, पहिले मैं बहुत काला था फिर मैं गोरा, हे तसंच झालं आहे. यांनी शेअर मार्केटचा बाजार बसवला आहे हो. असं काहीच होत नाही. आता त्या गृहिणी जे असतील त्यांना जर नॉलेजच नाही, हाऊ शी विल अर्न मनी, नाही, शक्यच नाही. त्यामुळे असे क्लासेस, मी आता जे पेड मीडिया बोललो, पेड मीडियावर जे येतं इलेक्ट्रॉनिक मीडिया, त्या सगळ्या लोकांना आपण एक मराठीत शब्द आहे बंपक, हा बंपकपणा अवॉइड करा. काही चांगले गिनेचुने यूट्यूबर्स आहेत की जे खरंच तुम्हाला शिकवत आहेत. म्हणजे एक रेप्युटेड नाव जर आपण घेऊयात तुमच्या पॉडकास्टवर, रचना रानडे. शी इज अ रेप्युटेड लेडी हू इज अ चार्टर्ड अकाउंटंट. ती खरंच तुम्हाला शिकवते. तुम्हाला शिकायचं आहे की डायरेक्ट पैसे कमवायचे?
डायरेक्ट पैसे कमवू शकत नाही. तुम्ही चालायला शिकल्याशिवाय तुम्ही पळणार कसे? तर त्यामुळे काही चांगले यूट्यूबरचे तुम्ही शिकण्याच्या हिशोबाने करा. पैसे तुम्हाला तुमच्या अभ्यासानेच भेटणार आहेत. अभ्यास म्हणजे शेअर मार्केटचा पूर्ण अभ्यास. आणि जर तो अभ्यास नसेल तर सोपा पर्याय आहे म्युच्युअल फंड, विच इज बेटर दॅन शेअर मार्केट. इकॉनॉमिक्सचा एक चांगला रूल आहे, विच इज युनिव्हर्सल रूल, हायर द रिस्क हायर द रिटर्न. शेअर मार्केटमध्ये रिस्क खूप जास्त आहे, परतावा खूप जास्त भेटू शकतो आणि जाऊ पण शकतो. म्युच्युअल फंडमध्ये मॉडरेट रिस्क आहे, तर परतावा पण मॉडरेट आहे. FD इज द सेफेस्ट टूल, तर रिटर्न कमी आहे. तर त्यामुळे जर तुम्हाला टाईम देता येणार नाही, तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड नाही, तर प्लीज तुम्ही ह्या अशा सगळ्या दंतकथा ऐकू नका. हे याच्याकडे काहीच नव्हतं बरं का. तो ग्रामीण भाग शेती विकली म्हणजे त्याने वावर विकलं काही नव्हतं आणि आज त्याचे नाही. प्लीज, म्हणजे वावर विकून शेअर मार्केट आणि त्यातही ट्रेडिंग हा शब्द. ट्रेडिंगमध्ये पण काय आहे शार्दूल, डेरिव्हेटिव्स तुला माहिती आहे, फ्युचर अँड ऑप्शन्स. मी म्हणतो डेरिव्हेटिव्ज इज अ गॅम्बल. आपण कोणतं जर तू ॲप लॉग इन केलं तर सेबीचा पहिला मेसेज येतो, 90% पीपल लूज मनी इन डेरिव्हेटिव्स, फ्युचर अँड ऑप्शन्स. सेबीचा तो डेटा बेस्ड मेसेज आहे. सेबीने मनाने टाकला आहे. जसं स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, हा डेटा आहे की जेवढं कॅन्सर होतं त्यातले सगळ्यात जास्त पर्सेंटेज बिकॉज ऑफ स्मोकिंग. सेम इज हिअर की हा डेटा आहे की लोकांनी डेरिव्हेटिव्समध्ये वेळोवेळी हात पोळलेत. 90% पीपल हॅव लॉस्ट अँड लुझिंग. का करायचं तुम्हाला डेरिव्हेटिव्स? अजिबात. मी म्हणतो ज्या माणसांना जुगाराची खुमखुम नाही आहे, ज्यांना मटका खेळायची सवय नाही, त्यांनी प्लीज डेरिव्हेटिव्स करू नये. वा. ऑप्शन्स तुम्हाला असे खूप सारे, तुम्ही चांगलं बोलले की लोक क्लेम करतात, सकाळी हा ट्रेड केला, 30 रुपयाला ऑप्शन घेतला होता आणि 3300 झालं. अरे कुठून होईल? सारासर बुद्धीला विचारा, असं काय होणं शक्य आहे का? तुमच्या पहिल्या जनरेशन गेली, मग जाऊन काय त्यांची थोडीशी वेल्थ बनली, तुम्ही 2 वर्षात म्हणाल? इम्पॉसिबल. पण सर तुम्ही हे म्हणताय, पण त्यांचं म्हणणं काय आहे की आम्ही सॉफ्टवेअरनी एवढे सॉफ्टवेअर काढले आणि आता तर AIमुळं आम्हाला सगळं त्याचे अपवर्ड मुवमेंट माहिती आहे, डाऊनवर्ड मुवमेंट माहिती आहे, त्याचा आम्हाला Entry भेटतो, exit भेटतो. सगळं माहिती आहे आम्हाला, कधी होणार आहे प्रेडिक्ट करतोय. माझ्याकडे आता AIमुळं आता ते 60,000 डेटा सोर्सेस एका वेळेला ट्रॅक करतोय आणि त्यातनं काढतोय. मग कसं चुकेल? AI इज अ रिसेंट टूल. त्याला अजून आपला शेअर मार्केटमधलं प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड बनवायचं आहे. पण हे जे 30 मार्का क्लेम करतायत ना, हे सगळ्यांची आउटकम एकच होतो. एक तर हे लोकांना वेडा बनवतात आणि त्याच्यानंतर ते फरार होतात. आता पुण्यातच आपले एवढे झाले आहेत आजपर्यंत, म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्ही पेपर जर मराठी पेपर उघडला सकाळ वगैरे, तर अरे जास्त गुंतवणुकीचा आमिष, जास्त गुंतवणुकीचा आमिष. मला आश्चर्य हे वाटतं, जसं तू थोड्या वेळापूर्वी बोलला, डॉक्टर, इंजिनियर्स, एज्युकेटेड पीपल्स, इवन फ्यू टाइम्स चार्टर्ड अकाउंटंट्स, ते त्या ट्रॅपमध्ये फसत आहेत. कसं? इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. देर इज नो इझी मनी, नॉट ओनली इन स्टॉक मार्केट, इन एनी बिझनेस देर इज नो इझी मनी. नथिंग कॉल्ड ॲज इझी मनी इज फिजिबल. त्यामुळे जो कोणी तुम्हाला बोलला, अच्छा शेअर मार्केटचा विरुद्धार्थी जर शब्द काय असेल, जसं समानार्थी असताना मी विरुद्धार्थी सांगतो, फिक्स रिटर्न हा विरुद्धार्थी शब्द आहे. आणि हा फिक्स रिटर्नची टूम ही सगळ्यात जास्त विकली जाते. माणसाला काय फिक्स बोललं ना, त्याला विचारायला, आता स्वप्नाचा मायाजाल एवढं भारी असताना त्याला वाटतं ते कुठंतरी इंटरव्ह्यूमध्ये त्याने ऐकलं नसतं. राकेश झुनझुनवाला स्टार्टेड हिज करियर विथ 5,000, नाव इज 60,000 करोड प्लस. अरे नाही रे बाबा, त्याच्या मागे खूप गोष्टी आहे, अनेक गोष्टी आहे. इनिशियल कॅपिटल म्हणजे त्याने काय फक्त 5,000च नाही केलं, त्यांनी नंतर हळूहळू मॉपअप करत गेले. आणि एखादी दंतकथा झाली, इन्फोसिसच्या ड्रायव्हरला 20 कोटीचे शेअर. अजून मधून येतं. आजकाल काय आहे, सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टीचा बागुलबुवा कसा करायचा. आणि त्यांचे आजोबा शेअर सर्टिफिकेट ठेवून गेले. अरे शेअर सर्टिफिकेट ठेवले ना त्यांनी, डेरिव्हेटिव्समध्ये ट्रेडिंग करून किंवा ऑप्शन्स करून तर नाही कमवले. ते नशिबाने झाले की त्यांचे शेअर सर्टिफिकेट चांगल्या शेअर्सचे होते, इन्फोसिस, TCS, HDFC तत्सम, म्हणून झाले. तुम्हाला तर पाहिजे 6 महिन्यात, 6 महिने पण नाही, 3 महिन्यात. आणि आजकाल जेन झीला काय पेशन्सच नाही आहे. मी जेन झीला नाव नाही ठेवत, त्यांच्यात खूप साऱ्या चांगल्या क्वालिटीज आहेत, पण पेशन्स नाही आहे. ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. पेशन्स इज अ की. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला संयम हाच यशाचा राजमार्ग. आणि आम्ही अनेकदा म्हणतो, लाभ असावा, लोभ नसावा. क्या बात आहे. म्हणजे जे दिसतंय मेनी टाइम्स व्हॉट हॅपन. अजून एक सोपं उदाहरण सांगतो. आपण वी स्टार्ट विथ 1,00,000 रुपीज. तो खूपदा आपल्याला एकदम फास्टमध्ये 1,30,000 दिसतो. तर त्याने सतसत विवेकबुद्धीने थोडा तरी नफा पदरी पाडला पाहिजे. पदरी म्हणजे नोशनल न दिसता तो ॲक्च्युअल बुक करून चेक मागवला पाहिजे रे रिटर्न. लोक आता 1,30 झाला आहे,
आता उद्याच 2 होईल असं होत नाही. 1.30चे परत 82,000 होतात आणि मग म्हणतो माझे परत 1.30 आले तर मी विकेल. आजच्या डिस्कशनमध्ये मी जे काही बोलतोय माझा थ्रस्ट आहे प्रॅक्टिकल एक्झाम्पल, की हे असं आम्ही बघतोय लोकांची मानसिकता. शेअर बाजार हा तुमच्या मानसिकतेपेक्षा खूप हुशार आहे. तो करोडो लोकांची मानसिकता ओळखतो. तो AIपेक्षा खूप हुशार आहे शेअर मार्केट. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये येऊन तुम्ही एकदम फास्ट श्रीमंत होऊ शकत नाही अजिबात. काय होऊ शकतं? तुमच्या पेशन्सने 10-20 वर्षाचा टाईम फ्रेमने तुम्ही एक चांगली वेल्थ बनवू शकता. कारण मला हे परत परत मी यावरती येतो, कारण कसं मला पण ना रेग्युलरली अशा त्या यूट्यूबच्या ॲड्स दिसतात की तुम्हाला जर तुमच्यात जर दम नसेल ना तर येऊ नका शेअर मार्केटमध्ये. तुमच्यात जर जिगरा नसेल ना नका, पण तुमच्यात जिगरा आहे ना या. मी टेक्निकल शिकवतो, हे साध्या माणसाचं काम नाही. टेक्निकल ॲनालिसिस व्यवस्थित केलं की काही केलं तुम्हाला 10% दर महिन्याला कुठेच गेलेले नाहीत असं काहीतरी. त्यातल्या त्यात सेमी प्रॅक्टिकल बोलायला जातात की फार नाहीच सांगत ते 10% महिन्याला म्हणतात. म्हणजे ते तसं म्हणजे विश्वास लवकर बसायला. विश्वास लवकर बसायला तरी खूपच आहे 10% महिन्याला. सावकारी व्याज पण नाही तेवढं. आणि असं काहीतरी बोलतात आणि ते सांगतात, काहीतरी नंबर दाखवतात, असे चार्ट्स दाखवतात, ब्लूमबर्ग टर्मिनल दाखवतात मागे. असं वाटतं ह्याला माहिती आहे सगळं. आणि हा 25 वर्षाचा पोरगा आहे, तो म्हणतो मी 20व्या वर्षी चालू केले, गेल्या 5 वर्षात मी मर्सिडीज घेतली, याव घेतले, त्याव घेतले, हे सगळं दाखवलं होतं. मला जेन्युनली विचारायचं आहे, स्टॉक मार्केट ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट ह्या 2 गोष्टी वेगळ्या कशा आहेत? खूपच फरक आहे. जनरली सगळ्यांनी इन्व्हेस्टमेंटचा व्ह्यू ठेवावा आणि ट्रेडिंग जरी करत असाल तर मी जे बोललो नोशनल न ठेवता वेळोवेळी नफा पदरी पाडून घ्यावा. दुसरी गोष्ट, हे जे टॉल क्लेम्स करतायत ना यूट्यूबवर येऊन किंवा कोणत्याही माध्यमाद्वारे, प्लीज यांना बघितलं की ब्लॉकमध्ये टाका आणि तुमचे हार्ड वर्किंगने कमवलेले पैसे सेव्ह करा. या लोकांच्या हातात, या लोकांच्या ऐकण्यावरून कुठेही पैसे लावणे म्हणजे ही तुमची फायनान्शियल सुसाईड असेल. प्लीज असं काहीच नाही. मी 22 वर्ष झाले, तुलासुद्धा मार्केटचा अभ्यास तू बघत असतो. असं पैसे कमवणं हे अजिबात सोपं नाही. 10% फॉरगेट अबाउट दॅट. मी म्हणतो इवन 1.5% इज अ लुक्रेटिव्ह. 7% बँक रेटपेक्षा 18% वार्षिक रेट इज अ लुक्रेटिव्ह. ते झालं तरी खूप आहे. त्यापेक्षा तुम्ही कंपाऊंडिंग, रामदेव अगरवाल इज अ व्हेरी रेप्युटेड नेम ऑफ मोतीलाल ओसवाल, ते कायम सांगतात कंपाऊंडिंगचं महत्त्व समजा. CAGR कंपाऊंडेड ॲव्हरेज ग्रोथ रेट, त्याचं महत्त्व समजा. पण लोकांना ते नकोच आहे. लोकांना काय आहे, सध्या मॅगी इन्स्टंट आहे ना 2 मिनटात. लोकांना हे पैसा पण इन्स्टंट पाहिजे. मॅगी इन्स्टंट असणं वेगळी गोष्ट आहे. मॉनिटरी गोष्टी, पैशाच्या गोष्टी कशा इन्स्टंट होतील? नाही होत. आणि इन्स्टंट होत असेल म्हणजे तो एवढा डेंजर ट्रॅप लावला आहे की फॉरगेट अबाउट इन्स्टंट, तुमची मुद्दलच येत नाही. असे अनेक किस्से झाले की लोक आता ज्या देशांमध्ये फरार व्हायचं तिथं पहिलेच ते रेसिडेन्स घेऊन ठेवणार. इथं त्यांचं एक टार्गेटेड अमाऊंट जमली की दे आर रेडी टू फ्लाय. आणि दुःख याचं आहे, रिपीटेड हे झाल्यासुद्धा लोकांचे डोळे उघडत नाही. मी आज आपल्या या पॉडकास्टमुळे निदान 10-20% लोक तरी वाचले तरी आपण पुण्य कमवलं असं समजूयात. कोणी मार्केटमध्ये ट्रेड करावं आणि कोणी मार्केटमध्ये ट्रेड करू नये? ज्याला थोडासा थ्रिल पाहिजे आणि रिस्क ॲपेटाईट त्याचा मोठा आहे, की आय एम ओके की मला एक 10-20 लाख गेले तर आय एम ओके, कारण की माझा एक्सपेक्टेड रिटर्न इज 50 lakhs. एक रिस्क रिटर्न सिनारिओ असतो. रिटर्न शुड बी हायर दॅन रिस्क. म्हणजे तुम्ही जर 10 लाखाची रिस्क घेताय तर यू शुड एक्सपेक्ट रिटर्न ऑफ 30-40 lakhs. तुम्ही 10 लाखाची रिस्क घेताय आणि 3 लाख कमवण्याचं प्रॉफिटचं टार्गेट ठेवताय, युअर रिस्क रिटर्न सिनारिओ इज व्हेरी रॉंग. इट शुड बी ॲटलीस्ट 1:2. 1 रुपयाची रिस्क घेत असेल तर 2 रुपयाचं रिटर्न भेटलं पाहिजे. पण अनेकदा ते काय होतं, आपल्यावर जेव्हा इमोशन्स कॅरी होतात ना तेव्हा आपण देहभान हरपणं म्हणतो ना, सतसत विवेकबुद्धी काम नाही करत रे शार्दूल. आपल्याला ते एकदा लॉस झाला ना, खूप एक मानसिकता तू खूप जणांची ऐकलीस, अरे मेरा इसमें ही लॉस हुआ मैं इससे ही निकालूंगा. अरे नाही रे बाबा, मी रजनीकांत बोललो ना तसं ब्रह्मदेव जरी आला ना, शेअर मार्केटमध्ये फिक्स गॅरंटेड प्रॉफिट होईल आणि मी याच्यातनं माझं झालेलं लॉस कवर करण्याच्या नादात तुझं आहे नाही ते तू गमावून बसशील. प्लीज शेअर मार्केट इज नॉट फॉर शॉर्ट टर्म. शेअर मार्केट इज नॉट फॉर फन. शेअर मार्केट इज नॉट इझिएस्ट वे. तू जर मला विचारलं की सगळ्यात अवघड पैसे कमवण्याचं साधन कोणतं, मी बोलेल शेअर मार्केट. मी कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट करतो. लोक काय म्हणतात द इझिएस्ट वे. अरे ते रील्समुळे लोक परेशान होतात. कशाला रोजचे बिझनेस करतात? मी 15 मिनटं ट्रेड करतो आणि रोजचे 2 लाख ते काय दाखवतात? काय मी तर नाही कमवले बाबा कधी. मी कोणाला पाहिले नाही असे की 15 मिनटात केले. इट इज अ लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग स्किल.
त्यामध्ये तुम्हाला संयम, पेशन्स, रिस्क किती घेणार सगळं कॅल्क्युलेटेड करावं लागतं. इट्स अ रिस्की अफेअर शेअर मार्केट. आणि जर तुम्हाला ती मी एक नक्की आवर्जून सांगू इच्छितो, इफ यू आर सिनियर सिटीजन 60-65च्या वर्षाचे, तुम्ही नवीन शेअर मार्केटचा विचार करू नये. तुम्हाला रिटर्न्स जास्त पाहिजे, गो फॉर म्युच्युअल फंड. एक्सपर्ट्स आर मॅनेजिंग युअर फंड्स. तर तिथं परतावा कमी आहे, पण ठीक आहे, तुमच्या बँकच्यापेक्षा ही चांगलंच आहे, ऑलमोस्ट डबल आहे, गो फॉर दॅट. पण जर 60-65चे असेल आणि या वयात जर तुम्हाला शेअर मार्केटचे, ट्रेडिंगचे आणि कोणाचे IQ, भामट्या लोकांची एक लाईनच आहे, ते लोकांचे IQ जर तुम्ही केले तर नो वन कॅन सेव्ह यू. सिनियर सिटीजन्सनी तर शेअर मार्केटची डायरेक्ट आणि अनोळखी माणूस फक्त ॲडव्हर्टाईजच्या बेसवर त्याला पैसे देऊ नये. ॲब्सोल्युटली. त्याचा डोक्यात बॅकएंडला एकच आहे, मला यांना घेऊन पोबारा करायचा आहे. रोज सिनियर सिटीजन तर पेपर वाचतातच, रोज 4-5 किस्से आहेत जास्त परताव्याचं आमिष. मुद्दल सांभाळणं हे जिकरीचं झालं आहे. असं काय होतं माहिती आहे का, इतके सुंदर सुटाबुटात आलेले लोक टी व्हीवरती, इंग्लिश मीडियावरती, हिंदी मीडियावरती सुटाबुटातले लोक येतात, फेमस, त्यांचे बुक्स फेमस असतात आणि येऊन सांगतात की हा माझा, त्यांना पण ते फॅन्सी जर्नलिस्ट असतात इंग्लिशमध्ये बोलणाऱ्या, सो व्हॉट इज द नेक्स्ट मल्टीबॅगर दॅट यू आर वॉचिंग फॉर. आणि मग ते म्हणतात की हा घे स्टॉक, मी हा स्टॉक घेतो आहे आत्ता, मला असं वाटतं की बाबा हा चालणार आहे. आणि घेतात लोक ते बघून. का अभ्यास म्हणजे लोकांना वाटतं की मी रोज सकाळी उठायचं, सकाळी 9पर्यंत म्हणजे सकाळी 7 ते 9 मी टी व्ही लावायचा, ब्लू चॅनल्स लावायचे किंवा पिंक न्यूजपेपर बघायचा, त्याच्यात काहीतरी वाचायचं आणि त्याच्यावरनं ट्रेड करायचं किंवा त्याच्यावरनं स्टॉक्स पिक करायचं आणि व्हायचं. आणि त्याचं आणि हे सगळं विचित्र कॉम्बिनेशन असं, हे बघायचं, टी व्ही बघायचा आणि वॉरन बफेचा कोट ऐकायचा की इन्व्हेस्ट अँड स्लीप. हे असं करतात तेच. एक तर जसं तू बोललं ना, ते एकदम बरोबर आहे की आपल्यात थोडासा लोकांमध्ये जनरली इन्फिरिटी कॉम्प्लेक्स असतो. लँग्वेज इज जस्ट अ मीडियम. दॅट डझंट मीन की कोणी समवन इज टॉकिंग इन इंग्लिश हे त्याचं नॉलेज खूप आहे, काहीच गरज नाही. खूपदा लँग्वेजमध्ये कमी असणाऱ्यांचं नॉलेज खूप असतं आहे. म्हणजे इंग्लिश नाही आलं म्हणजे त्याचं नॉलेज कमी असं काहीच कारण नाही. पण आपण काय तो वी गेट कॅरीड, दिखावं की दुनिया, जरा फ्लॅशी लाईफ राहिलं, सूट बूट, लक्झरी ऑफिस, आणि त्याच्यानंतर त्याचे टॉल क्लेम्स, ये देखो मेरा ये पिछला ट्रॅक रेकॉर्ड, तो 2 बोलतो ट्रॅक रेकॉर्ड, 8 फ्लॉप गेलेले, त्याच्याबद्दल काय बोलणार नाही तो, तर तो नाहीच बोलत. त्यामुळे असं काहीच करू नका. चॅनल्स बघा, सगळ्यात मेन जे पिंक न्यूजपेपर आहे ते वाचा, पण तिथून किती आपण घेतलं पाहिजे. मल्टीबॅगर वगैरे कोण बसले तुम्हाला द्यायला, तो त्याचे मल्टीबॅगर गोळा करेल, तो मिलिनियरचा बिलियनर बनेल, तुम्हाला काय देईल. सो एव्हरीथिंग विच इज नोन टू द पब्लिक दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन. हे एकदम सोपं उदाहरण आहे. सर आपण हेच बोलतोय तर सो मध्ये एक खूप मोठा तज्ज्ञ फेमस झाला होता टी व्हीवरती येऊन, तो सगळ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये येऊन बोलायचा, सांगायचा की मी, आणि त्याचं बुक फेमस झालं होतं आणि तो मल्टीबॅगर पिक करतोय आणि आता नेक्स्ट टायटन कुठला आहे वगैरे सांगतो. आणि तो ओपनली सांगत होता सगळीकडे की मला वाटतं की हा माझा मल्टीबॅगर आहे. आणि त्याची स्टोरी पण छान सांगत होता की मी जाऊन ॲक्च्युली त्यांच्या फॅक्टरीमध्ये बघितलं, माणसं खूप चांगली आहेत, मला वाटतं हे खूप चांगलं करणार आहेत वगैरे वगैरे. तरी तो स्टॉक वाढत गेला, कारण का 3 महिने सगळे त्याच्याबद्दल बोलत होते. आणि आत्ता कळतं आहे की 3-4 महिन्यानंतर त्याच व्यक्तीने तो स्टॉक विकला, त्याच्या इन्व्हेस्टमेंट फर्मनी तो स्टॉक विकला. म्हणजे हे रेग्युलरली बघायला येतं की टी व्हीवरती ज्याची हाईप केली जाते आहे तोच स्टॉक ते बॅकडोरनी विकत आहेत. मग आपण ह्याच्यावरती विश्वास ठेवायचा का? आता आपण त्याचं नाव नको घेऊया, पण ज्याच्याबद्दल तू बोलला ना, ही इज अ गुड स्टोरी टेलर. आणि तो मस्त लोकांना अट्रॅक्ट करतो, स्टोरी करतो, मस्त PPT प्रेझेंटेशन होतं. PPT इज अ की मला वाटतं मी कमीच पडतो त्याच्यात थोडंसं. PPT करून जे तुम्ही लोकांना अट्रॅक्ट करू शकतात, ROI दाखव, हे दाखव, मागच्या 3 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड त्या कंपनीचा, त्याचा नाही, त्याने काय परतावा दिला त्या कंपनीचा. आणि फॅन्सी बोलून शेअर कोणते, जे अख्ख्या जगाला माहिती की त्याचं प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड. बोलायचं का HDFC, HDFC, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, जे सिन्स एजेस सगळ्यांना माहिती आहे की प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड आहे, कॉर्पोरेट गव्हर्नन्स चांगलं आहे सगळं. आणि एज्युकेटेड डझंट मीन्स की ही मस्ट बी एथिकल, नॉट नेसेसरी. ही इज व्हेरी हायली एज्युकेटेड, ही इज अ व्हेरी गुड स्टोरी टेलर. बट ही हॅज शोन की जर त्याने तो XYZ शेअर विकला असेल, इकडे आपल्याला बाय सांगतोय आणि विकला असेल, इट शोज की दॅट ही इज एज्युकेटेड बट नॉट एथिकल. म्हणजे एथिकली तू का लोकांना सांगतोय घ्या आणि विकतोय. आणि हे गुड स्टोरी टेलर जे असतात ते गुड इन्व्हेस्टर्स असतील अशी काहीच खात्री नाही, अशी काहीच खात्री नाही. आता तुला डेक्कनला फ्लॅट घे असं म्हणायला कोण कशाला एक्सपर्ट लागतं, ऑफिस घे, डेक्कनचं सगळंच चांगलं आहे. पण डेक्कन एक मी कायम एक्झाम्पल देत असतो. आज जर तू नरिमन पॉईंट आणि कप परेडला एखादी प्रिमायसेस घेते 1 लाख स्क्वेअर फूटची, ती 2 लाख स्क्वेअर फूट होईल का? आय एम डाऊटफुल.
आय एम डाऊटफुल की त्याचा बेसच एवढा मोठा आहे. 2 लाख व्हायला ती 15 वर्ष लावेल. पण तेच जर तू अपकमिंग एरिया एक्सप्रेस हायवेच्या आसपास वगैरे असेल, तिथं जर एक 50 लाख रुपये एकरची घेतली तर ती 1 कोटीची होऊ शकते, बिकॉज बेस इज स्मॉल. रिलायन्स ही 16 लाख कोटीची कंपनी, ती कधी 32 लाख कोटी येईल मला माहीत नाही. पण काही असे चांगले स्टोरीज आयडिया असतात जे 2-3-4 हजार कोटीचे असतात, ते 5-10 हजार कोटी होऊ शकतात. पण लोक याच्यात एक गल्लत करतात. नेक्स्ट TCS, नेक्स्ट L&T, देर इज नथिंग नेक्स्ट. काही एक्झाम्पल देतो. कायम लोक म्हणायची एक कंपनी होती, आय कॅन रिकॉल, पुंज लॉईड, जी झाली दिवाळखोर झाली. लोक काय म्हणायचे, पुंज लॉईड इज नेक्स्ट L&T. काही नाही. असे खूप NBFC आले झाल्या जे लोक म्हणायचे इट इज नेक्स्ट बजाज फायनान्स. नेक्स्ट काही नसतं. जो टॉपमोस्ट असतो ना स्टॉलवर, त्याच्याबरोबरच लोक जातात. नेक्स्ट HDFC म्हणून एक बँकेने आता खाल्लंय मला. हो, असं अनेकदा होतं. तर काय नेक्स्ट हे कोणालाच माहीत नाही रे. हे उगाच यांचे क्लेम्स आहे. यांना काय आहे, बोल बच्चनगिरी करून यांचा धंदा मस्त चालतो. त्या स्टोरी टेलर, त्याला खूप क्लायंट्स आहेत. हे जे सूटबुटात येऊन या तुम्हाला मराठी माणसाला श्रीमंत करतो. अरे भाई, तू कोण आलाय श्रीमंत करणारा? तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय? तो याचे प्रोनाऊन्सिएशन जर तू बघशील, म्हणजे मी बोललो लँग्वेजचं इम्पॉर्टन्स नाही, पण ज्याला स्क्रिप्ट आणि स्क्रिप्टमधला फरक माहीत नाही, तर तो आपल्याला येऊन नॉलेज शिकवते. तर आपण किती, जसं तू बोललं, एक लेडी होती, मी नाव नाही घेत, ती यायची आणि ती खूप टॉल क्लेम करायची आपल्या पेड इलेक्ट्रॉनिक मीडिया. शी इज ॲब्स्कॉन्डिंग, गायब आहे ती. मी पण BMW घेतली, मी पण हे घेतलं. तिचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड नाही, काय नाही. ते फक्त आणि फक्त मीडिया, सोशल मीडिया यांचा आधार घेऊन अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेली जमात आहे. कोणत्याही माणसाने कोणत्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करताना त्या स्टॉकच्या काय काय गोष्टी बघितल्या पाहिजेत? जनरली ती सगळ्यात पहिला गोष्ट असते कॉर्पोरेट गव्हर्नन्स. जिथे कॉर्पोरेट गव्हर्नन्स नाही होत तिथं चांगल्या कंपन्या उडाल्या आहेत. उदाहरणार्थ सत्यम. त्यामुळे कॉर्पोरेट गव्हर्नन्स, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड, जिथे कॉर्पोरेट गव्हर्नन्स असतो तिथे मनी सिपन वगैरे काहीच होत नाही. त्याच्यानंतर शक्यतो कर्जविरहित कंपनी असावी, शक्यतो. दुसरं, त्या प्रमोटर्स स्किन इन द गेम, त्याचे स्वतःची शेअर होल्डिंग डिसेंट असावे, ॲटलिस्ट 40%, ॲटलिस्ट स्किन इन द गेम. या 3-4 गोष्टी त्याने बघितल्या. आणि मागच्या शक्य असल्यास 3 वर्षांचे त्यांचे प्रॉफिट अँड लॉस, की मागच्या 3 वर्षात कसा परफॉर्म करत आहेत, ग्रोथ रेट काय आहे, प्रॉफिटमध्ये सस्टेनेबिलिटी का, प्रॉफिट नुसतं दाखवत आहेत की काही डिव्हिडंड पण देत आहेत. अनेक कंपन्या याच्या आधी अशा झाल्या की ऑन पेपर प्रॉफिट दाखवतात पण ॲक्च्युअल नाही, म्हणजे फसवे. तर डिव्हिडंड पेआउट आहे का, डिव्हिडंड हिस्ट्री चांगली आहे का, या काही बेसिक गोष्टी बघायला पाहिजे. आणि आम्ही खूपदा चॅनल चेक करतो. मग एक एक्झाम्पल शेअर करतो. एक गाड्यांची कंपनी होती. आम्ही काही एक चांगल्या वृत्तपत्रात त्या कंपनीबद्दल लिहिलं होतं. तर त्याआधी आम्ही काय केलं, एका मित्राला ती गाडी घ्यायची, त्या शोरूममध्ये गेलो तर बघितलं, त्याला विचारलं या गाडीला काय, तो म्हणतो 4 महिने वेटिंग. या गाडीला काय, तर जेवढं 6 महिन्याची इन्व्हेंटरी तेवढं तो वेटिंगच पिरियड आहे. म्हणजे एवढ्या कॉम्पिटेटिव्ह सिनारिओमध्ये जर एखाद्या कंपनीला, याला आम्ही शब्द वापरतो चॅनल चेक. येता जाता माणसाने आपले डोळे उघडून आजूबाजूची परिस्थिती बघावी, की याचं या ब्रँडचं दुकान ओसाड पडले का, या ब्रँडला वेटिंग आहे का. अशी काही कॉमन सेन्स इज नॉट व्हेरी कॉमन, पण तो जर वापरला तर शेअर मार्केट तुम्हाला फलदायी होऊ शकतो. सो बऱ्याचदा हे बोललं जातं की स्टॉक मार्केट हा सट्टा आहे. तो खरंच सट्टा आहे का अशा चुकीच्या वर्तणुकींमुळे तो सट्टा झाला आहे? स्टॉक मार्केटमध्ये जे झटपट पैसे वाढवण्यासाठी ट्रेडिंग करतात ते सट्टा समजूनच ट्रेडिंग करतात, त्या अँगलने तो सट्टा आहे. वेल्थ क्रिएशन करण्यासाठी स्टॉक मार्केट हा इन्व्हेस्टमेंटचा खूपच चांगला ऑप्शन आहे, खूपच चांगला. आणि इंडियन स्टॉक मार्केटचा प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड आहे. जर काही आपण चांगल्या इकॉनॉमीजचं स्टॉक मार्केट बघितलं तर आपला स्टॉक मार्केट हा लास्ट 10-15 वर्षात कायम आउट परफॉर्म करत आला. आत्ता सध्या एक चाललं की तैवान आपल्या पुढं गेला, साऊथ कोरिया गेला. शॉर्ट टर्ममध्ये कोणी पुढं मागं जातं दॅट इज फाईन, पण इंडिया स्टॉक मार्केटमध्ये पैसे लोकांचे बनले का, ज्यांनी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट केली त्यांचे बनलेत, पण बाकीच्यांनी खूपदा हात पोळलेत. त्यामुळे ज्यांनी हात पोळले मग त्यांना तो सट्टा वाटतो. आणि ट्रेडिंगमध्ये आणि डेरिव्हेटिव्ह सट्टा आहे. मला विचारशील की स्टॉक मार्केटमध्ये काय सट्टा आहे, डेरिव्हेटिव्ह, ऑप्शन्स, फ्युचर ऑप्शन्स, ट्रेडिंग हा सट्टा आहे. इन्व्हेस्टमेंटच्या व्ह्यूने काही तू वेल्थ क्रिएट करण्यासाठी अव्वल दर्जाचे शेअर घेत असेल तर इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन आहे. ओके सर, करेक्ट मी फॅम. माझी एक थिअरी आहे की जे लोक मोठ्याने येऊन स्टॉक रेकमेंडेशन देतात पब्लिक प्लॅटफॉर्मवरती, किंवा जे लोक येऊन मोठ्याने सांगतात की हा नेक्स्ट हे आहे, तो नेक्स्ट हे आहे, हा मला वाटतं 30-40% वाढेल पुढच्या 3 वर्षात वगैरे, जर त्यांना माहिती असेल तर ते पब्लिकली येऊन का सांगतील? ते स्वतः घेतील ना. कारण पब्लिकली सांगितल्यानंतर जी गोष्ट तुम्ही पब्लिक करता तेव्हा त्याचं
बिंग फुटणार आहे. हो, होतच नाही. नाही तेच मी बोललो की जोपर्यंत मोठे मोठे दावे क्लेम करत नाही, पब्लिक अट्रॅक्ट होत नाही 30-40%, 50%. तरी तू रिझनेबल बोलला 30-40% 1-2-3 वर्षात. खूप लोक हमसे जुडी आहे 3 महिने में डबल करते, SMS, टेलिग्राम, हा सगळा सेबी किती करणार. सेबी ही खूपच चांगली रेग्युलेटरी अथॉरिटी, पण रोजच असे लोक होतात. क्लासेसचा बहाणा आहे, त्याच्यानंतर खूप जण कॅशचे पैसे घेतात, अनोळखी माणसाकडनं टेलिग्राम चॅनलला ॲड होतात. कशाला? या सगळ्यांचं मूळ जर असेल तर ग्रीड, लोभ, लालच. त्यामुळे जर तुम्ही ग्रीडवर कंट्रोल केला, सतसत विवेकबुद्धीने विचार घेतला, तर शेअर मार्केट हा इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला ऑप्शन आहे. ट्रेडिंग अजिबात करू नये डेरिव्हेटिव्समध्ये तरी. सर, मग स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंटसाठी जर मला फॉर एक्झाम्पल माझ्यासारख्याला शक्य नाही आहे त्याचा अभ्यास करणं आणि तरी मला इच्छा आहे ते करायची, तर मग माझ्यासाठी काय ऑप्शन? कारण का PMS कॅन बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह, म्हणजे हां, तिकीट साईज 50 लाख वगैरे आहे. तर मग सामान्य माणसांनी काय करावं? म्युच्युअल फंडमध्ये जावं का कोणाकडे ॲडवायझरकडे जावं? म्युच्युअल फंडमध्ये गेलेलं बेटर आहे जर तुम्हाला टाईम नसेल. पण जर तुम्हाला इच्छा आहे करायची, तुमचं रिस्क कॅपिटेट 10 लाखाचं असेल, स्टार्ट विथ ओनली 1 लाख. बघा 1 लाखमध्ये तुम्हाला कसं जमतं. आणि ते करताना स्वतःच्या नावाने अकाउंट ओपन करून स्वतः करा, दुसऱ्याच्या भरोशावर नको. राहिली गोष्ट ॲडवायझरीची, तुम्ही काही चांगले ॲप्स, मी वाचतो कायमस्वरूपी मनी कंट्रोल, त्या ॲप्सवर सगळा माहितीचा खजाना आहे. किंवा कोणत्या चांगल्या ब्रोकरशी असोसिएट होऊन त्यांचे ॲडवायझर, अथोराइज्ड पर्सन, अथोराइज्ड ब्रोकर नामांकित, त्यांना करून. आणि काही यूट्यूबर्स आहेत जे खूप चांगलं नॉलेज तुम्हाला देतात, रेप्युटेड यूट्यूबर्स, ते शोधा. हे असे लाऊडवाले नाही, डार्क अँड लाऊडवाले नाही की नुसतं आवाज, तर ते न शोधता जे रेप्युटेड आहे, शांतपूर्ण. ते मला एक आठवत नाही, एक खूप यायचा न्यूजला रात्री 11 वाजता, तो असा एकदम लाऊड, त्याचा न्यूज खूप चालायचं, क्राईमवर बोलायचा तो. आता सनसनी तो सनसनी शेअर मार्केटमध्ये हे असे सनसनीवाले, हे आमचं पण इकडं आहेत खूप जण, ते एवढे लाऊड अँड डार्क असतात. या तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये आले, तुम्ही काय करता? एखाद्याला वाटेल मी शेअर मार्केटमध्ये नाही, म्हणजे माझा क्राईम आहे. म्हणजे तो तुमच्यात अशी ते फिलिंग आणतात की इफ यू आर नॉट इन स्टॉक मार्केट यू आर डुईंग अ बिग क्राईम. नाही, हे लाऊड अँड डार्कला म्यूट करा. जे चांगले यूट्यूबर आहेत त्यांना बघा. चांगल्याचा अर्थ जे स्वतः नॉलेजेबल आहे आणि दुसऱ्यांना नॉलेज येतं. तुम्हाला शिकायची इच्छा, थोडं थोडं त्यांना फॉलो करा. इन्स्टेड ऑफ स्टार्टिंग विथ 10 लाख, स्टार्ट विथ 1 लाख आणि बघा तुमचा काय गेन होतोय का लॉस होतोय का. हाऊ टू चूज ॲन ॲडवायझर? कारण एखादा ॲडवायझर चांगला खरं सांगतोय, नॉलेजेबल आहे का नाही कळायचं. कारण मला तर काहीच कळत नाही ना स्टॉक मार्केटमधलं. मराठी भाषेत मी एक यूट्यूबर बघतो, त्याचं नाव शेअर करायला पाहिजे आपल्या पॉडकास्टवर, नमस्कार प्रसाद म्हणून. तो एकदम सोप्या भाषेत आणि चांगलं शिकवतो. त्याला बघा, त्याला ऑब्झर्व करा. लास्ट टाईम आय सेड की रचना रानडे, हे तुम्हाला नॉलेज देतील. हे तुम्हाला असे उगाच वाह्यात स्वप्न वगैरे दाखवत नाही, काही बोलणार नाही. हे तुम्हाला नॉलेज देतील. व्ह्युअर्सनी अशा 2-3 जणांना, नमस्कार प्रसाद मी बघतो की एखादा न्यू एंट्रंट असेल की ज्याला मला शिकायचंच आहे, तर ही कॅन फॉलो हिम, बघायला पाहिजे. त्याचे काही कोर्सेस असतील तर केले पाहिजे. जो समोरचा नॉलेजेबल आहे त्याला तुम्ही फॉलो करा. हे भंपक लोकांना फॉलो करून ते हम तो डुबेंगे सनम, तुमको तो ज्यादा डुबाएंगे, तसं झालं आहे. तर त्यामुळे त्यांना अवॉइड करून चांगल्या लोकांना फॉलो करा. तुम्हाला खूपच इच्छा आहे शिकून करायची, करा. शेअर मार्केट खराब नाहीच आहे. हे अशा लोकांनी शेअर मार्केटचं नाव बदनाम केलं आहे. आमच्या मिलेनियलची, इवन जेनझीज पण हा शब्द वापरतात. एक आवडता शब्द आहे की रेड फ्लॅग्स. असे काय रेड फ्लॅग्स आहेत जे ओळखा? हे जर समोरच्या माणसात दिसले तर त्या ॲडवायझरपासून, त्या स्टॉक मार्केटवाल्यापासून लांब पळा. फिक्स रिटर्न, गॅरंटीड रिटर्न, हे 2 शब्द आले की बस तो तुमचा घात करणार आहे. मी बोललो नाही, विरुद्धार्थी शब्द आहे. शेअर मार्केटमध्ये फिक्स रिटर्न कसलं आहे? काहीच संबंध नाही. मोस्ट व्हॉलेटाईल ॲसेट आणि तिथं फिक्स रिटर्नचा काही संबंध नाही. गॅरंटेड रिटर्न, ॲश्युअर्ड रिटर्न, हे 3-4 शब्द जर कोणी बोलत असेल, सर 3 साल में डबल, 6 महिन्याचं सोडा. कोणी आपल्याला रिअलिस्टिक वाटायला काय बोलतो, सर मैं वो 6 महिने की बात नाही करता, 3 साल में डबल. तो पण खोटाच आहे. कुठून डबल करणार? कोणच नाही करू. तो बोलतो आता कोविड आलं, काय हाल झाले मार्केटचे पण. तर एनीवन हू इज ॲश्युरिंग की ती डबल करता हो, सर गॅरंटेड आहे, ॲश्युअर्ड आहे, मनी ॲश्युअर्ड नाही. हे रेड फ्लॅग्स सगळ्यात मोठे. सो माझे शेवटचे 3 प्रश्न आहेत जे मला खूप आवडतात स्टॉक मार्केटबद्दल. ते म्हणजे पेनी स्टॉक्स घ्यावेत का नाहीत? नाही घ्यावे, अवॉइड, एकदम बिलकुल अवॉइड. त्यात काही नसल्यामुळेच तो पेनी स्टॉक आहे. आता असं पण होऊ शकतं की 100तला एखादा पेनी आहे ना, तो मल्टीबॅगर बनतो. पण ते एक तुम्ही शोधू शकत नाही ना. त्या 1च्या नादात तुम्ही 99 मध्ये जर टाकले तर होतेच नव्हतं. तर एका सोप्या भाषेत, नो, पेनी स्टॉक अवॉइड.
सामान्य माणसाला मल्टीबॅगर शोधता येणं शक्य आहे का? शक्य आहे. खूप टाईम द्यावा लागेल, अभ्यास करावा लागेल. मल्टीबॅगर भेटतात, असं काही नाही की मल्टीबॅगर इज अ टफेस्ट टास्क. भेटतात, पण अभ्यास द्यावा लागेल, अभ्यास करावा लागेल, वेळ द्यावा लागेल, नॉलेज गेन करावं लागेल. तिसरं म्हणजे तुम्ही जसं मागाशी म्हणालात की बऱ्याचदा ते जमिनीच्या बाबतीत होतं आहे की तो आपल्याला माहिती नसतं एअरपोर्ट इथे येणार आहे आणि आधी हो. फक्त ते काही आय एस ऑफिसर्सना माहिती असतं म्हणून ते तिथं हो. जागा घेतात. अरे त्याला माहिती आहे तिथं आधी जागा Circle मधले जे Circle known मधले circle त्या- मधले. So, तसं शेअर मार्केटमध्ये काही घडतं का की हा स्टॉक शूट होणार आहे तुला माहित नाही आधीच कळलंय? नाही नाही, अजिबातच नाही, अजिबातच नाही. आणि माहिती जरी असली तर ते माहितीवाले आपल्यासारखे लेमॅन नसतात, ते एकदम वेल प्लेस्ड असतात आणि दे मेक शुअर की अशी इन्सायडर न्यूज ती त्यांच्या पत्नीला पण सांगत नाही. त्यामुळे जो पत्नीला सांगत नाही, तुम्ही काय त्यांचे एवढे जवळचे नाही की तुम्हाला सांगेल, नातेवाईक जरी असेल तर देर इज नथिंग कॉल्ड इन्सायडर सर्कल. ते तुमच्याबरोबर शेअर करत नाही. इन्सायडर सर्कल असतो, हो असतो, त्यांना माहिती असतं अरे ये कंपनी को बडा ऑर्डर मिलने वाला है, बट दे डोंट शेअर विथ यू. सो डोंट एक्सपेक्ट की तुम्हाला काहीतरी इन्सायडर न्यूज भेटेल आणि तुमचा रातोरात कायापालट होणार. अजिबात नाही. म्हणजे लोकांनी आज या सगळ्या याचा जर सारांश आहे ना, लोकांनी उगाच शेअर मार्केटमधनं अशी काही स्वप्नरंजन करू नये की जे प्रत्यक्षात उतरू शकत नाही. So, आता उलटा हे करतो की कोणताही सरळ मार्गाने पैसे कमवणारा म्हणजे तो सॅलरीड एम्प्लॉई असो, शेतकरी असो, डॉक्टर असो, सी असो, त्यांनी असे कोणते 3 प्रश्न विचारले पाहिजेत कुठेही गुंतवणूक करताना? गुंतवणूक करताना त्याने एक काळजी घेतली पाहिजे की तो कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतो आहे त्याची लिस्ट आधी मागावी. त्या कंपनीचं त्याने थोडासा बॅकग्राऊंड चेक करावा. तो कोणत्या ब्रोकरबरोबर रजिस्टर्ड आहे, की फॉर एक्झाम्पल जे काही नामांकित ब्रोकर असतात त्यांच्यावर तो रजिस्टर्ड आहे, स्वतःचा आहे, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड मागावा. आणि त्याचे काही हिस्टॉरिकल डेटा जो त्याने म्हणजे तो क्लेम करतो ना, सर मैंने ये वगैरे, क्लेम नको करू रे बाबा. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. तुझे ट्रेड म्हणजे हे दाखव, ट्रेड लिस्ट वगैरे. आणि जर काही केलं आहे, करून दाखवले, क्लायंट्सला पैसे दिले, तर तो रेकॉर्ड दाखव. उगाच स्टॉल क्लेम्स करू नको, कागदोपत्री दाखव. ही जागा माझी आहे, तुझं 7/12वर नाव दाखव तर मी तुझ्याशी व्यवहार करणार ना. तू म्हणतो सर हा प्लॉट माझा आहे, मला टोकन देऊन टाका. अरे मग मी जाऊन ऑनलाईन 7/12वर त्याचं नाव आहे की नाही बघितलं पाहिजे ना. त्याचं काही नाही, विषय काही नाही, टोकन घेऊन फरार व्हायचा. तर या 3 गोष्टी विचारल्या तरी खूप क्लॅरिटी येईल लेमॅनला. असं तरी बऱ्याचदा असं एक पटकीने ऑफिसच्या ग्रुपमध्ये म्हणजे आम्ही त्याला चेष्टेत मित्र त्याला म्हणतो पांडपरी इंडेक्स. जेव्हा पांडपरीवरती कुठला स्टॉक सांगितला जातो त्या अर्थी तो त्याला अजून एक ॲडिशन करतो मी. पानटपरी आणि रिक्षावाले जेव्हा आणि भाजीपाले हे जेव्हा शेअर मार्केट बोलायला लागतात तर समजायचं की सुनामी येणार आहे आणि ते सगळं वाहून घेऊन जाणार आहे. ह्या लोकांना म्हणजे त्यांच्याबद्दल रिस्पेक्टचं नाही, पण जर एवढे कष्टकरी लोकांना शेअर मार्केट हा सोपं वाटत असेल, इट इज अलार्मिंग सिच्युएशन. तर जेव्हा पानटपरी, भाजीवाला, रिक्षावाले हे आपले आजूबाजूचे लोक जर शेअर मार्केट आणि इझी मनीबद्दल बोलत असतील तर त्याचा बँड वाजणार. 2007-08 आय कॅन रिकॉल लेमनचं क्रायसिस झालं होतं तेव्हा ते रिलायन्स पॉवर एक पब्लिक इश्यू आला होता. तो भाजीवाला म्हणतो सर आम्हाला सांगा ना आम्ही किती उरू, आम्ही पण 7-8 हे उघडलेत डिमॅट अकाउंट फॅमिली नावाने, ती एक पद्धत आहे. म्हटलं अरे बाबा तुझा चांगला बिझनेस आहे, कॅश बिझनेस, रोज संध्याकाळी घे. नाही सर तुम्ही एकटेच पैसेवाले होतात का. माइंडसेट. जेव्हा सगळ्यांना वाटतं की अरे हे पैसे भरले, IPO आला, लिस्ट केलं, तो रिलायन्स पॉवरचा कधी भावच नाही आला त्याच्यानंतर. ज्याचं काहीच नव्हतं त्याचं तुम्ही एवढं केलं. तर त्यामुळे जसं एकदम परफेक्ट बोलला पानटपरी इंडेक्स, त्याला मी कॉमन मॅन इंडेक्स बोलू शकतो. पानटपरी, भाजीवाले, रिक्षावाले हे आपल्याला एकदम धोक्याची घंटा आहे, सावध व्हा असं. कारण बऱ्याचदा त्या व्हॉट्सअपवरती मेसेज येतो की ग्रुपवरती कोणी सांगतं अरे माझा मित्र अशा मोठ्या कंपनीत आहेत, ते म्हणतात की ही कंपनी ते ॲक्वायर करणार आहेत म्हणून मी तो स्टॉक घेतला. नॉट नेसेसरी की ॲक्वायर करणार म्हणजे त्याचं प्रॉफिट होईल, सगळं होईल. आणि त्याला अनेक कंगोरे असतात की ॲक्वायर का केलं. प्रमोटर्स जर चांगली कंपनी तर प्रमोटर्सने का एक्झिट घेतली. इफ द कंपनी वॉज डुईंग गुड, ऑटो मोडवर सगळ्या कंपनी चालतात, वाय एक्झिटेड. सो असं काही इन्सायडर ट्रेडिंग जे तू बोलला होता की इन्सायडर इन्फॉर्मेशन, इन्सायडर ट्रेडिंग, नथिंग हॅपन्स. 3 इयर्सच्या मागच्या बॅलन्स शीट बघा, बॅलन्स शीट स्पीक्स लाउडर दॅन एनिथिंग एल्स. 3 वर्षाचं बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट नुसतं दिसतो आणि त्याचा टॅक्स आउटगो नाही आहे, इश्यू आहे ना. तुझं प्रॉफिट दिसतो तो टॅक्स आउटगो गेला पाहिजे ना. तर टॅक्स आउटगो आहे का ते बघा. डिव्हिडंड देतो आहे का, ठीक आहे कमी द्या, 2% जरी यील्ड असेल तर ही इज पेईंग डिव्हिडंड. म्हणजे नुसता व्हर्च्युअल मनी नाही ॲक्च्युअल आहे, तर ते बघा. सो थँक्यू सो मच. खूप तसा
ग्लॅमरस वाटणारा विषय आहे आणि ज्याच्याबद्दल खूपच रोजी पिक्चर म्हणजे असं एकदम अरे शेअर मार्केट म्हणजे डुबकी मारायची आणि अंगावरती सोनंच लागणार आहे सगळं अशा पद्धतीने चित्र पेंट केलं जातं आपल्यासमोर. पण तुम्ही लिटरली अजिबात फिल्टर न ठेवता कानाला व्यवस्थित जिथे जिथे मारायचे तिथे पिचक्या मारल्या आहेत, कान पिळलेला आहे, गरजेचा होता तो. त्यामुळे मला खूप महत्त्वाचं वाटतं की आणि तुम्ही साध्या सोप्या भाषेत म्हणजे अगदी प्रत्येकाला कळेल अशा भाषेत सांगितलं. उगाच खूप जास्त टेक्निकल न करता सोप्या भाषेत सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा आणि तुम्हाला आजूबाजूला जर जाणवत असेल की कोणीतरी आपल्या ओळखीतलं आपल्या आजूबाजूचं अशा फ्रॉडमध्ये भरडलं जातं आहे किंवा अशा गोष्टीत अडकतं आहे तर त्यांना प्लीज आजचा एपिसोड पाठवा किंवा सरांनी जसं सांगितलं जर खरंच इच्छा असेल तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये शिकण्याची तर आपल्याकडे पण रचनाताई येऊन गेले. रचनाताईचे खूप सुंदर कोर्सेस आहेत ते बघू शकता तुम्ही, तिचे व्हिडिओज बघू शकता. जेन्युनली व्हेरीफाईड सोर्सेसमधूनच इन्फॉर्मेशन घ्या. जे सेबी रजिस्टर्ड ब्रोकर्स आहेत, सेबी रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरच फक्त ट्रेडिंग करा. दुसऱ्याच्या अकाउंटवरती पैसे पाठवू नका. कॅशमध्ये स्टॉक्स होत नाहीत सरांनी सांगितलं तसं. सो प्लीज ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. आत्ता बरेच असे ससेमिरे आपल्या आजूबाजूला पडलेले असतात तर यातनं वाचा. आपण खूप कष्टाने पैसे कमवतो आहे तर प्रयत्न करूया की ते कष्टाचे पैसे ह्यांच्यासारखे भामटे लोक ते घेऊन जाणार नाहीत. धन्यवाद.